ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे तिसरा श्रावण सोमवार आणि संकष्ट चतुर्थी ही एकाच दिवशी आलेली आहे. म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची तिथी आणि देवाधिदेव महादेव यांची तिथी, म्हणजेच महादेवांचा आवडता वार सोमवार आणि संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांची लाडकी अशी तिथी. तर मग हे दोनही जे काही दुर्मिळ योग आहेत ते एकाच दिवशी आलेले आहेत, त्यामुळे दुग्ध शर्करा योग तयार झालेला आहे. सर्व भक्तांसाठी ही आनंदाची पर्वणीच म्हणता येईल. तर मग या तिसऱ्या श्रावण सोमवारी तुम्हाला उत्सुकता लागली असेल की संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि तिसरा श्रावण सोमवारचा उपवास कसा करावा, त्याचबरोबर हा उपवास कसा सोडावा, तसेच पूजा कशी करावी. सर्वात प्रथम पूज्य आणि प्रथम ज्या देवाची पूजा केली जाते ते म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पांची पूजा करून नंतरच मग आपण महादेवाची पूजा प्रत्येक सोमवारी करत असतो. परंतु यावेळेसचा जो सोमवार आहे तो खास आहे, कारण संकष्टी चतुर्थी आलेली आहे. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा आराधना करायची आहे आणि महादेवांची देखील पूजा करायची आहे. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला देखील सणावारांची, विशेष तिथींची, तसेच विविध प्रकारचे व्रत, वैकल्ये, उपवास, उपाय या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेण्याची आवड असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आणि हो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खास उपाय देखील सांगणार आहे. तर तिसरा श्रावण सोमवार हा 31 ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि याच दिवशी संकष्ट चतुर्थी देखील आहे. आता तिसरा श्रावण सोमवार हा श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवार खूप खास असतो. पहिल्या श्रावण सोमवारी आपण महादेवांची विधिवत असे पूजन केले, त्यांना तांदळाची शिवमूठ वाहिली. त्यानंतर दुसऱ्या श्रावण सोमवारी पांढऱ्या तिळाची शिवमूठ आपण महादेवांना वाहिली. तर मग आता तिसऱ्या श्रावण सोमवारी कोणती शिवमूठ असेल बरं? तर तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला जी शिवमूठ महादेवांना व्हायची आहे तर ती आहे हिरव्या मुगाची शिवमूठ. हिरवे मूग आपल्या आयुष्यामध्ये एक नवं चैतन्य घेऊन येते. आपण ज्या वेळेला हिरवे मूग महादेवांना अर्पण करतो, त्यांना वाहतो, त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो की आपल्या आयुष्यामध्ये देखील त्या हिरव्या मुगाप्रमाणेच हिरवळ, म्हणजेच सर्व काही मंगलमय आणि आनंदाने गोष्टी घडायला सुरुवात होतील. ज्या गोष्टींची आपण सुरुवात करणार आहोत ती गोष्ट देखील एकदम व्यवस्थित आणि सुरळीत पार पडेल. त्यामुळे ही जी शिवमूठ आहे ती वाहण्यामागे एक विशेष कारण देखील आहे आणि एक विशेष भक्ती देखील आहे. तर तिसऱ्या श्रावण सोमवारची जी शिवमूठ आहे ती आहे हिरव्या मुगाची शिवमूठ. आता शिवमूठ किती वेळा व्हायची हे तर तुम्हाला सर्वांना माहीत झालेच असेल, कारण 2 सोमवारचे आपण व्रत केले आहे. 2 सोमवार आपण शिवमूठ महादेवांना वाहिली आहे. तरी देखील महादेवांना आपण जी शिवमूठ वाहत असतो ती आपण 3 वेळा वाहू शकतो किंवा काही काही भागांमध्ये 1 वेळा देखील शिवमुठी वाहिली जाते. परंतु शिवमूठ वाहत असताना शिवमूठ कधीच कोरडी वाहू नये, ती ओली करून व्हावी. आता ज्यावेळेला तुम्ही शिवमूठ वाहता त्यावेळेला तुम्ही शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा, हा मंत्र म्हणू शकता किंवा मग साधा आणि सोपा ओम नमः शिवायचा मंत्र देखील म्हणू शकता. आता हे झाले तिसरा श्रावण सोमवारी कोणती शिवमूठ आहे व ती किती वेळा व्हावी. आता तिसरा श्रावण सोमवारी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे. तर सर्वात प्रथम तर श्रावण सोमवार आहे आणि संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण सकाळी लवकर उठणारच. परंतु सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून आपण ज्या पाण्याने स्नान करणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचे आहे. त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे. त्यानंतर कोरी आणि स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करायची आहेत. देवघराचा परिसर, देवघर स्वच्छ करायचे आहे. देवघरातील देवांना अंघोळ घालून घ्यायची आहे, म्हणजेच देवांना पूजा देवांची करायची आहे. त्यानंतर मग आपल्याला जे गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा मग सुपारी गणपती म्हणून तुम्ही मांडणार असाल श्रावण सोमवारच्या पूजेसाठी ती घ्यायची आहे. परंतु संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या. गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायची आहे. तिला जलाभिषेक घालायचा आहे, दुधाभिषेक घालायचा आहे आणि पंचामृताने देखील
अभिषेक घालायचा आहे. आता हा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जाप करायचा आहे. आता नंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा त्यांची आवडती लाल फुले दुर्वा अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर स्थापन करून गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य तो म्हणजे मोदकाचा नैवेद्य. आता मोदकाचा नैवेद्य तुम्ही रात्री आरती केल्यानंतर दाखवू शकता. तर मग सकाळी तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देवाला देऊ शकता. कारण उपवास तुम्हाला देखील आहे आणि देवाला देखील तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देऊ शकता. व रात्री ज्यावेळेला तुम्ही उपवास सोडणार आहात त्यावेळेला मग गणपती बाप्पांचे आवडते मोदक तुम्ही बनवू शकता. आता सर्व पूजाविधी झाल्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकता. त्यानंतर आहे तिसरा श्रावण सोमवारचा उपवास. तर मग तिसरा श्रावण सोमवारचा उपवास असल्यामुळे तुम्हाला शिवलिंगाची देखील पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये जे महादेव शिवलिंग असेल त्याला एका तामणामध्ये घ्या. स्वच्छ पाण्याने महादेवांना जलाभिषेक करा. त्यानंतर मग तुम्हाला दुधाभिषेक करायचा आहे. पंचामृत जे आहे त्या पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. नंतर मग ते पाणी व्यवस्थित हे करून महादेवांना स्वच्छ कपड्याने पुसून मग महादेवांना त्यांच्या जागेवर स्थापन करत असताना अगोदर खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावर शिवलिंग ठेवायचे आहे. त्यानंतर मग शिवलिंगाला तुम्हाला 108 बेलपत्र भेटले तर 108 बेलपत्र अर्पण करा किंवा जितकी काही बेलपत्र भेटतील तितकी अर्पण करा. जर बेलपत्र नसेल तर तांदूळ तुम्ही होऊ शकता. त्यानंतर महादेवाला हळद कुंकू वाहत नाहीत हे तुम्हा सर्वांना माहीतच असेल. त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही लाल चंदन पिवळे चंदन वापरू शकता किंवा मग इबीत भस्म तुम्ही महादेवांना लावू शकता. महादेवांसाठी तुम्ही तिसऱ्या श्रावण सोमवारी फळाचा नैवेद्य दाखवू शकता व रात्री ज्या वेळेला तुम्ही उपवास सोडणार आहात त्यावेळेला मग तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता श्रावण सोमवार आणि संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी आलेली असल्यामुळे तुम्हाला हा उपवास रात्रीच सोडावा लागणार. कारण रात्री चंद्रोदयाच्या नंतरच संकष्टी चतुर्थीचा उपवास हा सोडला जातो. त्यामुळे तुम्हाला सोमवारचा उपवास देखील त्यानंतरच सोडावा लागेल. म्हणजे दोनही उपवास तुमचे घडतील. आता अशा प्रकारे तुम्ही महादेवांची गणपती बाप्पाची पूजा करून नंतर मग महादेवांची गणपती बाप्पांची आरती करा. त्यांना फळाचा नैवेद्य दाखवा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. आणि या दिवशी जो सोमवार असतो श्रावण महिन्यातला त्या दिवशी शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचा. जर तुम्हाला ते वाचणे शक्य नसेल तर मग तुम्ही यूट्यूबवर ऐकू देखील शकता. शिवलीलामृत 11वा अध्याय. तसे तर संपूर्ण शिवलीलामृत वाचले तर अतिशय उत्तम. परंतु नसेल जमत तर मग तुम्ही शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचावा. व संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठण करावे. शक्य नसेल तर यूट्यूबवर लावून ऐकावे. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या सोप्या आणि सहजरित्या तिसरा श्रावणी सोमवार आणि संकष्टी चतुर्थी हे दोनही व्रत करू शकता. पूजा कशी करायची आहे मी सांगितलं आहे. उपवास कसा करायचा आहे ते देखील सांगितले आहे. उपवास म्हणजे श्रावण सोमवार आणि संकष्टी चतुर्थी दोन्ही उपवासाला भगर चालत नाही. त्यामुळे भगर खायची नाही. बाकी मग कोणतेही फराळाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. फक्त सोमवारी आळणी फराळ केला जातो. म्हणजे गोड पदार्थ खाल्ले जातात किंवा मग जे उपवासाचे मीठ असते तेच वापरून फराळ केला जातो. तर तेवढी तुम्ही काळजी घ्यावी. अशा प्रकारे तुम्ही संकष्टी चतुर्थी आणि सोमवार दोनही उपवास करा. महादेवांची गणपती बाप्पांची कृपा तुम्हाला लाभो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया.